दंडवत मायबाप हो. अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला विचारलं, देवा तुम्ही अव्यक्त स्थितीमधून आले, अव्यक्तातून व्यक्त झाले, मग तुमचं अव्यक्त जे धाम आहे ते कसं आहे? श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना न तत् भासयते सूर्यो न शशांको न पावका यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परब्रह्म. ते धाम असं आहे अर्जुना जिथं सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही. न तत् भासयते सूर्यो न शशांको न पावका, तिथं चंद्राच्या शीतलतेची गरज नाही. आणि तिथं जर एकदा माणूस गेलं तर पुन्हा ह्या नश्वर संसार येण्याची गरज नाही. ह्या नश्वर संसारात दुःख भोगायला येण्याची गरज नाही, असं माझं धाम आहे. अर्जुनाने विचारलं, मग देवा मला त्या धामाची प्राप्ती कशानं होईल? तर श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना तर त्या धामाची प्राप्ती तुला कशानं होईल? निर्माण मोहो, निर्माण मोह जितसंग दोषा आध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वमुक्ता सुखदुःख संज्ञेर गच्छन्ति मुळा पद्मव्ययमत. निर्माण मोह म्हणजे मोह सोडून दे, अज्ञान सोडून दे, ज्ञानामध्ये ये. कारण ज्ञानासारखं नाही, ज्ञानेन सदृशम पवित्रमी देते. ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही. अज्ञान सोडून दे, निर्माण मोह जितसंग दोष हो म्हणजे इंद्रियाला जिंकणारा हो, आध्यात्मनित्य हो, नित्य परमेश्वराचं चिंतन करणार हो, सुखदुःख संज्ञ हो, सुखदुःखाच्या पलीकडे जाय, सुखदुःखाला न मानणारा हो. आणि असं जर झालास तू तर तुला ह्या माझ्या धामाची प्राप्ती होऊ शकते. हो, आपल्याला परमेश्वराच्या धामाला जायचं आहे, परमेश्वराचा आनंद घ्यायचा आहे, परमेश्वराचं जे सुख आहे ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. तर आपल्याला निर्माण मोह व्हावा लागेल, जितसंग दोष व्हावं लागेल, आध्यात्मनित्य व्हावं लागेल, विनिवृत्त कामं व्हावं लागेल, द्वंद्वातून मुक्त व्हावं लागेल, तरच आपल्याला ते धाम प्राप्त होऊ शकेल. आणि म्हणून आणि हे सगळं होण्यासाठी आपल्याला ज्ञान घेऊन संसाराचा त्याग करून परमेश्वराला अनुसरावं लागेल. आणि मग अनुसरून आपल्याला त्या धामाची प्राप्ती करून घेता येईल. दंडोत प्रणाम.